राम राम मित्रांनो. महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीची उदयासाठी धडपड. आता हे जे हिडिंग दिलंय मित्रांनो, मी विचार करा, काल दिवसभर ज्या बातम्या चालू होत्या आणि उदय होण्यासाठी काय काय आपल्या महाविकास आघाडीचा परत विजय वडेट्टीवार झाले, संजय राऊत साहेब झाले, नाना पटोले झाले, तिकडे उद्धव ठाकरे आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची जवळजवळ 1.5-2 तास बैठक झाली. त्याच्यातूनही उदय होतो का नाही सांगता येत नाही, परंतु उदय होण्यासाठी जी धडपड त्यांनी चालवली ना, त्याच संदर्भात आपण थोडीशी चर्चा करू मित्रांनो. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. काल जे दिवसभर बातम्या 2-3 दिवसापासून चालू आहे, पालकमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर महायुतीला एवढं प्रचंड मोठं यश मिळालं. त्यात सत्ता स्थापनाला बरेच दिवस गेले, त्यानंतर पालकमंत्रीपद घोषित करण्यासाठी जवळजवळ 35-40-50 दिवस वाया घालवले आणि तरी एक वाक्यता नाही. आणि एकूण असं तसं घोषणा झाली, तर त्यात पण कोण नाराज, कोण आनंदी, कोण काय, कोणी कोट शिवून ठेवले, कोणी जॅकेट शिवून ठेवले. आदित्य ठाकरेंच्या बोलण्यामुळे हे बोलतो मी, की कोणी कोणी जॅकेट शिवून ठेवले बाबा आपल्याला मंत्रिपद मिळेल, आणि कोणाचं बंगल्यावरून नाराजी. हे जे काय नाराजी नाट्य आहे ते संपायचं काय नाव घेणार. त्यात काल एक बातमी येऊन धडकली की आदिती तटकरे आणि नाशिकचं जे काय पालकमंत्रीपद होते ते त्याला मुख्यमंत्री साहेबांनी स्टे दिला, रद्द केले. आणि सध्या मुख्यमंत्री साहेब उद्योग आणण्यासाठी किंवा उद्योगाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दावोसला गेलेले आहेत 4-5 दिवस. हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो, महाराष्ट्राबाहेर सध्या गेलेले मुख्यमंत्री साहेब आणि उद्योग मंत्री. आता ह्या सगळ्यांचा संदर्भ जोडून ही उदय होण्याची धडपड सध्या त्यांनी चालवली ना, त्याविषयी चर्चा झाल्या बऱ्याचशा, की आपले सकाळचे महाज्ञानी महागुरू पत्रकार संजय राऊत साहेब येऊन त्यांनी सांगितलं की उदय सामंत सध्या फडणवीस साहेब बरोबर आहे, आणि इकडं एकनाथ शिंदे त्यांना पालकमंत्रीपदावरून पण नाराज झालेले आहे, आणि उपमुख्यमंत्रीपद त्यांना मुख्यमंत्री हवं होतं पण उपमुख्यमंत्रीपद त्यांना समाधान मानावं लागलं, त्याच्यामुळे ते नाराज होऊन परत आपल्या जरेगावी निघून गेलेले. हे बरं झालं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी कधी आपल्या गावात गेले काही, इकडे लगेच नाराजी नाट्य सुरू होतं, आणि मुख्यमंत्री साहेब कुठं बाहेर गेले, देशात महाराष्ट्राबाहेर गेले का लगेच नाराजी नाट्याला उफळून येतं, आणि आपले पत्रकार त्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या द्यायला सुरुवात होते. आणि काल पण तसंच झालं मित्रांनो, की त्यांनी सांगितलं की उदय सामंत शिवसेना परत एकदा फुटणार आणि उदय सामंताच्या नेतृत्वाखाली 20 आमदार भाजपमध्ये जाऊन मिळणार किंवा स्वतंत्र गट होणार. या सगळ्या गोष्टीची थिअरी मांडण्यात सुरुवात झाली. तर ह्यामुळेच तो शब्द वापरला मी, की महाविकास आघाडीत उदय होण्यासाठी धडपडतंय व की या सगळ्यामधून नाराजी नाट्यामुळे हे सरकार कसं अस्थिर आहे. एवढं मोठं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा त्यांच्यात एक वाक्यता नाही, त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून नाराजी स्पष्ट दिसून येते. मग हे राज्याचा कारभार कसा बघणार. आता तर फक्त 1-2 महिनेच झालेले, अजून तर 5 वर्ष जायचे. म्हणजे यांचे काय सरकार टिकणार नाही असं जे काही एकदा सांगायची थेरी मांडण्याची पद्धत सुरू झालेली आहे मित्रांनो. प्रत्येक काही जो निर्णय असेल त्याच्याहून कोणाची तरी नाराजी होणार, आणि त्या नाराजीचं भांडवल महाविकास आघाडी करणार. हे एक आता 5 वर्ष आपल्याला सवय पाडून घ्यावं लागेल. आज उदयासाठी धडपड होती, उद्या कदाचित कोणासाठी काय होईल, कोणता नेता नाराज होईल, कोणता गट नाराज होईल, आणि परत एकदा महायुतीमध्ये नाराजी नाट्य घडून महाविकास आघाडीला थोड्याशा आशा पल्लवित होईल. परंतु इतकं प्रचंड बहुमत आहे, एखादा म्हणजे शिवसेनेचा अख्खं 57 आमदार बाहेर जरी पडले तरी भाजपाचं सरकार पडणार नाही, किंवा राष्ट्रवादीचे अजितदादाचे सगळे आमदार बाहेर गेले तरी ह्या देवेंद्र फडणवीस सरकारला भेव नाही. आणि दोन्ही जरी पडले ना बाहेर, म्हणजे शिंदे साहेबांचा गट आणि अजितदादांचा गट जरी बाहेर गेले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस आपल्या बहुमताची बेगमी करू शकतात, अशी सध्या त्यांची स्थिती आहे. तरी सुद्धा
हे जे काय महाविकास आघाडीचे नेते आहे या सगळ्यामध्ये बिब्बा घालण्याचं काम जे आपण म्हणतात बरेच लोक विश्लेषक ते घालण्याचा प्रयत्न चालू आहे. तर उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कसा बेबनाव आहे किंवा यांच्यामध्येच कशी एक वाक्यता नाही. आता एकनाथ शिंदेची भाजपला गरज संपलेली आहे. जसं भाजपने उद्धव ठाकरे साहेबांना संपवलं म्हणजे राजकारणातून, तसं एकनाथ शिंदेना सुद्धा संपवणार अशी एक थेरी मांडण्याची सुरू झालेली आहे. त्यात विजय वडेट्टीवार, संजय राऊत साहेब, वेगवेगळे महाविकास आघाडीचे नेते हे पुढे येऊन सांगायला सुरुवात झालेली. आपल्याला वाटतं का मित्रांनो की ज्या एकनाथ शिंदेच्या भरोश्यावर हे 40-41 आमदार गुवाहाटीला गेले होते, म्हणजे सुरत मार्गे गुवाहाटी, तो किस्सा आठवा. म्हणजे मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये होते. आपले मंत्रीपद लाथाडून ते एकनाथ शिंदे बरोबर गेले होते. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेवर त्यांचा जो विश्वास आहे तो ह्या पालकमंत्रीच्या नाराजीनं किंवा एखादं मंत्रीपद नाही मिळालं त्याच्यात नाराजीनं ते बाहेर पडतील का, मला तरी शक्य वाटत नाही मित्रांनो. ही जी काही थेरी मांडतात संजय राऊत साहेब ती निव्वळ फेकमफाकी आहे. असं काहीच होऊ शकत नाही. फक्त मीडियामध्ये त्यांना दाखवायचं की एवढी बहुमत मिळून सुद्धा यांची तुतुममे चालू आहे. कसं असतं मित्रांनो, एवढ्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आलेले आणि एवढं स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे सगळ्या आमदारांना मंत्री होणार नाही, मंत्री होता येणार नाही आणि सगळ्या मंत्र्यांना पालकमंत्री होता येणार नाही. हे जे काही गणित आहे सध्या त्याच्यामुळे थोडीशी महायुतीमध्ये ओढताण सुरू आहे. त्याला नाकारता येत नाही, कारण त्यांचे बावनकुळे साहेबांनी पण सांगितलं की नाराजी असू शकते, भांडं लागू शकतो, घरामध्ये तक्रार होऊ शकतात. परंतु त्या तक्रारीचं भांडवल इतकं मोठं केलं जातं की प्रसारमाध्यमामध्ये सांगितलं जातं की आता उदय सामंत बाहेर पडणार, भाजपला घेऊन भाजपमध्ये 23 आमदार घेऊन सामील होणार वगैरे वगैरे. ही काय कॉन्स्पिरसी थेरी टिकणार नाही. त्यात सगळ्यांनी नकार दिलेला आहे. शिंदे साहेबांनी सांगितलं की जरी गावात गेलं म्हणजे मी नाराज असतो, अशी लगेच बाबाटा सुरू करतात. आणि तिकडं आदिती तटकरेंविरुद्ध शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा त्यांच्या नेत्यांनी म्हणा तिथं रस्त्यावर जाळपोळ केली, आंदोलन केलं व रायगडच्या जे काही पालकमंत्री पद आहे ते आमच्या पक्षाला हवं, शिंदे गटाच्या पक्षाला, शिवसेनेला. त्याच्यातून त्यांची हे झालेली आहे. आणि त्याच्यातून परत एक सुरू झालं बाबा हे सरकार सत्ताधारी लोकच रस्त्यावरून टायर जाळायला लागते, आंदोलन करायला लागतात. म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीची कॉन्स्पिरसी थेअरी मांडून एक उदय नावाचा बागुलबुवा त्यांनी उभा केलेला दिसतो मित्रांनो. स्वतः उदय सामंतांनी पण पुढे येऊन सांगितलं की असं काही होणार नाही, आमचा शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. आणि शिंदे साहेबांनी पण सांगितलं ना, म्हणजे मी इकडे आलो म्हणजे नाराज नाही, माझं इथं काम चालू आहे, जरी माझं गाव आहे आणि त्यांची काही नवीन आयडिया ते तिथं उभं करू इच्छितात, त्यासाठी सातत्याने त्यांना त्या जरे गावामध्ये जावं लागतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी समजून न घेता आपले पत्रकार सुद्धा लगेच संजय राऊतने सांगितलं म्हणजे ते ब्रह्मवाक्य समजून त्याच्यावर चर्चा घडून यायला सुरुवात होती. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे त्यात विजय वडेट्टीवारांचं एक वेगळंच दुःख नाही. त्यांना आता प्रदेशाध्यक्ष व्हायची घाई झालेली दिसते काँग्रेसची, म्हणून वेळोवेळी ते नाना पटोलेंवर आरोप करतात, त्यांच्याच पक्षांच्या नेत्यांवर आरोप करतात आणि महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या महायुतीच्या वेगवेगळ्या ज्या घटना आहेत त्याच्यावर मतप्रदर्शन करतात. म्हणजे यामुळं आपण फक्त काँग्रेसमध्ये फक्त आपणच ऍक्टिव्ह आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न माझ्या मते विजय वडेट्टीवार सातत्याने करतात. आणि त्याच्यामुळे ती उदय नावाची संकल्पना त्यांनी मांडली, उदय नावाची थेरी प्रसारमाध्यमामध्ये मांडली. या सगळ्या गोष्टीत काहीच होणार नाही. आज जरी 4-5 दिवस मुख्यमंत्री साहेब बाहेर गेले त्याचं निमित्त साधून या सगळ्या लोकांनी ही थेरी मांडण्याची सुरुवात केली. ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब त्या उद्योग परिषदेमधून महाराष्ट्रात येतील त्यावेळेस सगळ्या गोष्टी निवळल्या जाणार आहे. परंतु ह्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री साहेब नाही ना, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांची ज्या प्रकारची पकड सगळ्या गोष्टीवर त्यांनी स्थापित केलेली आहे त्याला तोड नाही. म्हणजे एकनाथ शिंदे असो किंवा अजितदादा पवार असो, हे दोन्ही उपमुख्यमंत्री पदांचा योग्य समन्वय साधून, सगळ्या मंत्र्यांचा योग्य समन्वय साधून कारभार कसा करायचे याची हातोटी
मुख्यमंत्री साहेबांना चांगल्या प्रकारे अवगत आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना. म्हणूनच ते आज महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे नेते झालेले. म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या लोकांना साईडलाईन केलंय आणि आजच्या स्थितीमध्ये सगळ्यात भक्कम आणि सगळ्यात उत्तम कारभार पाहणारा मुख्यमंत्री म्हणून सगळ्या गोष्टीवर योग्य प्रकारे कोणतंही जास्त संभाषण न करता, कोणत्याही गोष्टीत राजकारण न करता किंवा कोणत्याही गोष्टीत आकंतांडव न करतात त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती समस्या सोडवण्याचा त्यांचा जो हातोटी आहे ती एक असामान्य गोष्ट आहे मित्रांनो. म्हणजे बीडचं प्रकरण घ्या, अनेक प्रकारच्या गोष्टी सध्या ह्या 1-1.5 महिन्या 2 महिन्यामध्ये घडलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी ज्या प्रकारे हाताळलेला आहे त्याला तोड नाही. आणि यात ते बाहेर गेल्यानंतर ह्या लोकांनी जी काही कॉन्स्पिरसी थिअरी उभी केली उदय नावाची, त्यात ते आल्यानंतर ते त्याला उत्तर देणारच आहे. परंतु प्रसार माध्यमामधून यांच्यात काहीतरी अलबेल आहे, काहीतरी चलबिचल सुरू झाले महायुतीमध्ये आणि त्यामुळं जनतेने ह्या लोकांना निवडून चूक केलेली आहे असं सांगण्याचा जो प्रयत्न ह्या विरोधी पक्ष म्हणा किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांची चाललेली, यामागची धडपड अशी का संजय राऊत साहेबांनी ज्या प्रकारे यांना टार्गेट केलं एकनाथ शिंदेंना, म्हणजे यांची शिवसेना फुटू शकतो. परंतु आज त्यांचीच उद्धव ठाकरेंचाच गटामध्ये किती अस्वस्थता आहे, कशा प्रकारे त्यांचीच एकमेकांची टांग खेचण्याचा प्रयत्न चालू आहे. भास्कर जाधव झाले, ते त्यांचे एक आमदार कोकणातले, ते पडल्यानंतर ज्या प्रकारे त्यांची आकंतांडव केलं त्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेब स्वतः मी काय करू आता सांगा तुम्ही, म्हणजे काय त्यांची जी अस्वस्थता म्हणा किंवा जी काही चिडचिड म्हणा ती आपण बघितली असेल ह्या सगळ्यातून. आणि शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये सुद्धा काही आलबेल नाही. सगळं जे काही राष्ट्रवादी गट शरदचंद्रजी पवार आहे ह्या त्यांच्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध दंड थोपटलेले आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला एक काउंटर नॅरेटिव्ह उभं करण्यासाठी त्यांनी हे उदय नावाचं सगळ्या गोष्टी केलेल्या दिसतात मित्रांनो. म्हणजे उदय महाविकास आघाडीचा उदय होईल असं काही दिसत नाही, पण त्यांची धडपड ह्या उदय नावाच्या भोवताली चालू आहे. बघूया मित्रांनो काय होतं. मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस दाहोसून परत येतील त्यावेळेस ते या सगळ्यांना यांचं जी काय कॉन्स्पिरसी थिअरी आहे त्याची कशी उद्ध्वस्त करतात हे दिसणार आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या पक्षामध्ये जे काही चलबिचल चालू आहे, काँग्रेस म्हणा, काँग्रेसमध्ये सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदावरून धुसफूस चालू आहे. नाना पटोले, वडेट्टीवार, इकडं आता बाळासाहेब थोरात पराभूतच झाले त्यामुळे ते शांत बसलेले, तिकडं पृथ्वीराज चव्हाण बाबा पण शांत बसलेले, त्यांचा पराभव झालेला आहे. पण तरी सुद्धा त्यांची आशा आहे का आपण प्रदेशाध्यक्षपदी आपली निवड होऊ शकते. मागे एक बातमी आली होती की ते परत प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात काँग्रेसचे. परंतु ह्या आपल्याच पक्षामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये जी चलबिचल चालू आहे, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीमध्ये जी चलबिचल चालू आहे आणि काँग्रेसमध्ये चालू आहे, यावर फोकस न राहता ह्या लोकांना आपल्याच कार्यकर्त्यांना म्हणा किंवा आमदारांना म्हणा शाबूत ठेवण्यासाठी ह्या महायुतीमध्येच उदय नावाहून धडपड चलबिचल चालू आहे. त्यांचा पक्ष फुटणार आहे, एकनाथ शिंदेंना साईडलाईन करण्यासाठी भाजप प्रयत्न करतात अशी एक थिअरी सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. राऊत साहेब म्हणा, विजय वडेट्टीवार म्हणा यांच्या माध्यमातून असं मला तरी वाटतं मित्रांनो. बघा आपल्याला काय वाटतं, असं होऊ शकतं का? उदय सामंत स्वतःचे 20 आमदार घेऊन बाहेर पडू शकतात की, आणि बाहेर पडल्यानंतर त्यांची स्थिती काय होईल? म्हणजे एकनाथ शिंदे ज्या प्रकारे बाहेर पडले आणि त्याला पूर्ण सपोर्ट भाजपाच्या केंद्रीय पातळीवरून पण आणि सगळ्या पातळीवरून म्हणजे सगळ्या प्रकारचा सपोर्ट, आर्थिक, न्यायिक सगळ्या प्रकारचा सपोर्ट ज्या प्रकारे भाजपने दिला तसा सपोर्टही देऊ शकतील का? आणि 20 आमदार जर बाहेर पडले तर ते काय काय त्यांचं आपलं कायदा आहे, 2/3 सदस्य बाहेर पडले तरच तुमचा एक वेगळ्या गटाला मान्यता देऊ शकतो. त्यामुळे हे 20 आमदार बाहेर पडले त्यांची आमदारकी जाऊ शकते. ह्या गोष्टी सर्वसामान्य माझ्यासारख्या माणसाला पण माहिती आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी होईल असं नाही. परंतु आपल्या पक्षातली चलबिचल, महाविकास आघाडीमध्ये पक्षांची चाललेली चलबिचल किंवा त्यांचे आमदार एक
एक संघ राहतं का नाही हीच त्यांना शंका उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे ते महायुतीवर आरोप प्रत्यारोप करताय मित्रांनो, असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून सांगू शकतात. विषय जर आवडत असेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.